फलंदाज पाहतोय आपण. महेंद्र आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. 4 षटकांचा हा सामना असेल. जास्तीत जास्त स्कोअर उभारण्याचा प्रयत्न देखील असेल परंदवाडी संघाचा. मोठं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल. इथून थांबवावं लागेल गोलंदाजी करताना पोसरी संघाला. प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चला सामना सुरू करायचा आहे. पंच गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज पाहतोय आपण. महेंद्र आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. सलामीचा फलंदाज पाहतोय आपण. अभि पहिला चेंडू इथून फेकलाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धावे नाही तर संघाचं खातं उघडतंय. अभि याच्या बॅटमधून पहिली संघाची धावसंख्या आले. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. गोलंदाज P1चा पहिला षटक हाताळण्यासाठी महेंद्र आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच चेंडूवरती एकेरी धावेनं खातं उघडतंय संघाचा. आता स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण. गोरक्ष आलाय फलंदाजीसाठी. या P1चा पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल फलंदाजांचा. लेफ्ट हँडर बॅट्समन असेल गोरक्ष. चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल या सामन्यात. तिसरा सामना पाहतोय आपण. एका बाजूला परंदवाडी तर दुसऱ्या बाजूला पोसरी. पहिला चेंडू तर फेकलाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आले. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. हे P1चा पहिला षटक. याच्यावरती हाणामारी करणं गरजेचं असेल. चांगली गोलंदाजी. पहिलाच चेंडू सुरेख फेकलाय. त्याच्यावरती एकेरी धाव आले. पुढील चेंडू फेकण्यासाठी महेंद्र तयार. चांगला चेंडू. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता. त्याला सन्मान देऊन एक दुसऱ्या चेंडूवरती देखील पाहतोय आपण एकेरी धावेनं. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 2 लागल्यात. काय सुरेख गोलंदाजी. 2 चेंडू तर फेकलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती हाणामारी करणं गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना. दुसरा सामना काय रंगला. 53 धाव्यांचं एक भन्नाट रन चेस करत असताना सामना जिंकला तो भांसोली संघानं. इथून तिसरा चेंडू फेकण्यासाठी फुल टॉस. चुकी झाले यष्टी रक्षकाकडून. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय 4 धावेंसाठी.
महेंद्र याचा हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला फुल केलाय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, झेल जमिनीवर दान झाला, एकच धाव, चौथ्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव, धाव संख्येत वाढ, धावफलकावर धावा पाहतोय आपण 7. 4 चेंडूंचा खेळ झालाय, काय सुरेख षटक हाताळतोय महेंद्र गोलंदाज, 4 चेंडू काय अप्रतिम फेकले, चुकी झाली होती एचटी रक्षकाकडून, 4 धावा मिळाल्या होत्या, 4 चेंडूंचा खेळ झालाय, धावफलकावर धावा 7 लागल्यात, अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल, याच्यावरती मोठा फटका येणार का? फलंदाज गोरक्ष स्ट्राईक साठी, हा चेंडू फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक धावतोय, पाहूया झेल होणार का? इथून पुन्हा एकदा झेल जमिनीला दान झालाय, इथून 2 धावा तर पूर्ण, तिसरीचा प्रयत्न इथून नाकारलाय, इथून 5व्या चेंडूवरती फलंदाज बाद होण्याची शक्यता होती, झेल जमिनीला दान झालाय, इथून 2 धावा पूर्ण पाहतोय आपण, चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज महेंद्र, क्षेत्ररक्षकांची काही साथ मिळत नाही त्या गोलंदाजाला, इथून 5 चेंडूंचा खेळ झालाय, धावफलकावर धावा 9 लागल्यात, चांगली गोलंदाजी मानावी लागेल गोलंदाज महेंद्र, काही मोठे फटके मारू देत नाही फलंदाजांना, पाहूया शेवटचा चेंडू असेल या समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तैनात, पाहूया, एक तर पूर्ण झाले, त्याच्याकडून चुकी झाले, इथून दुसरी धाव देखील पूर्ण झाले, इथून तिसरीचा प्रयत्न, इथून ओव्हर थ्रोच्या धावा मिळतील, 3 तर पूर्ण झाल्यात, चौथीचा प्रयत्न होणार काय? काय घडतंय मैदानाच्या, जिथे 1 धाव होती तिथे 3 धावा खर्च करतायत क्षेत्ररक्षक, इथून पहिला षटक देखील समाप्त झालंय, पहिल्या षटकात धावा पाहतोय आपण 12, चांगलं षटक मानावं लागेल महेंद्र याचं, इथून पहिलं षटक समाप्त झालंय, धावफलकावर धावा 12 लागल्यात, चांगली गोलंदाजी मानावी लागेल महेंद्र या गोलंदाजाची, चांगली फलंदाजी देखील करावी लागेल, इथून डीजे ला देऊया संधी, हो तो डीजे मास्टर. स्ट्राइक साठी फलंदाज गोरक्ष, नॉन स्ट्राइक साठी फलंदाज अभि, सलामीला गेलेली जोडी अजूनही मैदानाच्या आत पाहतोय आपण, पहिलं षटक काय सुरेख हाताळलं महेंद्र या गोलंदाजाने, दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण, मारुती आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, सामोरा फलंदाज पाहतोय आपण गोरक्ष, चांगली फलंदाजी करणं गरजेचं असेल या सामन्यात, तिसरा सामना पाहतोय आपण, हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याला पुल करणं गरजेचं होतं, चेंडू जाईल वाईड, वाईड प्लस 1 धाव मिळेल, इथून चुकी झाले गोलंदाज, खराब चेंडूची फेकी झाले मारुती यांच्या मार्फत, चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल या सामन्यात, 4 षटकांचा हा सामना असेल, धावफलकावर धावा पाहतोय आपण 14,
चांगले चेंडू फेकणं गरजेचं असेल. मारुती या गोलंदाजाला इथं पहिलाच चेंडू खराब फेकलाय, त्याच्यावरती एक धाव देखील आले. वाईट प्लस एक धाव संख्येत वाढ. धावफलकावर धावा 14 लागल्या. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल या सामन्यात. पाहूया सामोरा फलंदाज पाहतोय आपण. अभि आलाय स्ट्राईक साठी. मोठे फटके येणार का अभियाच्या बॅट मधून? पहिलाच चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याला पुल केलाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेज षटकार. पहिल्याच चेंडूवरती स्वागत केलंय मारुती या गोलंदाजाचं षटकारानं. अशीच फलंदाजी करणं गरजेचं असेल, तेवढीच चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. इथून बॅटची चुकी झाले. क्षेत्ररक्षकाकडून चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय. 4 धावेंसाठी झालेली ही चुकी. पहिल्या चेंडूवरती षटकारानंतर दुसऱ्या चेंडूवरती हा तिसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू थांबणार नाही, चेंडू चाललाय. हा देखील चौकार. काय सुरेख चांगली गोलंदाजी करणं गरजेचं असेल. हा चेंडू देखील थांबणार नाही, चेंडू चाललाय. हा देखील 4 धावेंसाठी तर चौकारांची हॅट्रिक पूर्ण होते. आजच्या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिक पाहतोय आपण अभि याच्या बॅट मधून. काय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन.
पांडू आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, चांगली गोलंदाजी करणं आवश्यक असेल. 2 षटकात 33 धावा कुठून काढल्यात फलंदाज अभि आणि त्याच्या झोपतीला गोरक्ष याने. पांडुरंग आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती, चांगली गोलंदाजी करणं आवश्यक असेल. इथून 2 षटक समाप्त झाले. धावफलकावर धावा 33 लागल्या. तिसरं षटक हाताळण्यासाठी पांडुरंग समोरा फलंदाज अभि, ज्याच्या बॅट मधून काही सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालंय. तोही अजूनही मैदानाच्या आत चांगली फलंदाजी करतोय. हा चेंडू देखील, चेंडू थांबणार नाही. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू चाललाय 4 धावेंसाठी. इथून पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार पाहतोय आपण. गोलंदाज पांडुरंग याच्यावरती चालवलेला हा हल्ला पाहतोय आपण. पुढील चेंडू फुल टॉस, त्याला फुल टॉल वसूल करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय, एकच धाव, दुसरीचा प्रयत्न होणार नाही. फुल टॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न देखील झाला होता फलंदाज अभि याच्या माध्यमातून. इथून फ्लेअर डिलिव्हरी असेल. चांगला चेंडू, अजूनही राहिलेले 4 चेंडू देखील इथून चेक केले जातील. चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज पांडुरंग याला. हा चेंडू देखील सुरेख फेकलाय. हाफ ट्रॅकर चेंडू होता, त्याचा पुल करणं गरजेचं होतं. फटका फसलाय, चेंडू अडवतो एष्टी रक्षक. हा चेंडू जाईल डॉट. चांगली गोलंदाजी, अशीच गोलंदाजी करावी लागेल. जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकणं गरजेचं असेल गोलंदाज पांडुरंग याला. धावफलकावर धावा पाहतोय आपण 38. हा चेंडू देखील सुरेख फेकलाय. अशीच गोलंदाजी करणं आवश्यक असेल. चौथा चेंडू देखील इथून डॉट फेकतोय. इथून दडपण आलंय फलंदाज गोरक्ष याच्यावरती. काही मोठे फटके मारू देत नाही गोलंदाज पांडुरंग. चांगली फलंदाजी करणं आवश्यक असेल गोरक्ष या फलंदाजाला. एका बाजूनी काही सुरेख फलंदाजी करतोय अभि हा फलंदाज. हा चेंडू उडावलाय, चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय समोरच्या दिशेने 6 धावेंसाठी षटकार. हा षटकार
3 षटक देखील समाप्त झालेत. इथे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहूया आपण. काही सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण दोन्ही फलंदाजांकडून. सलामीला गेलेली जोडी अजूनही मैदानाच्या आत. इथून 3 षटक समाप्त झाले. धावफलकावर धावा 50 कंप्लीट झाल्या तिथं. इथून अजूनही शेवटचं षटक बाकी असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहतोय आपण. सुनील आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. 4थं षटक हाताळण्यासाठी शेवटचं षटक. हे चांगलं फेकणं गरजेचं असेल. गोलंदाज सुनील. स्ट्राइक साठी फलंदाज अभि, ज्याच्या माध्यमातून काही सुरेख फलंदाजी झाली. फुल टॉस, फुल टॉल वसूल केलाय. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय 1 बाउन्स. 4 धावांसाठी अभि याच्या बॅट मधून आलेला हा चौकार पाहतोय आपण. काही सुरेख फलंदाजी. नो फेकलाय, त्याचा पुरेपूर फायदा उचल पाहतोय फलंदाज अभि याला. इथून पुढील चेंडू फ्री हिटचा असेल. याच्यावरती फटका येणार का पाहूया. फुल टॉस, फुल टोल वसूल करताना पाहतोय आपण अभि या फलंदाजाला. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय 6 धावांसाठी. चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय फलंदाज अभि आणि हा चेंडू देखील इथून स्क्वेअर फेकला जातोय. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन 4थ्या षटकात देखील पाहतोय आपण. गोलंदाज सुनील याच्या माध्यमातून. खराब गोलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय. चांगली गोलंदाजी करणं आवश्यक असेल. इथून हा चेंडू इथून दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला होता. फलंदाज अभि याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करतोय फलंदाज अभि. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती मोठे फटके येणार का पाहूया. चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल सुनील या गोलंदाजाला. जास्तीत जास्त चेंडू डॉट फेकणं गरजेचं आहे. हा चेंडू देखील फटका फसला गेला होता. क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाले. एक तर पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न. इथून 2 धावा देखील पूर्ण झाल्यात. इथून आलेली तिसऱ्या चेंडूवरती दुहेरी धाव पाहतोय आपण. धाव संख्येत वाढ. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 64. काय सुरेख फलंदाजी इथे. 4थ्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. धाव फलकावर धावा 64 लागल्यात. फुल टॉस, याला पुल केलाय. पॉवरफुल 6 धावांसाठी हा देखील चेंडू चाललाय. षटकार. काही सुरेख फलंदाजी पाहतोय आपण अभि याच्या माध्यमातून. हा चेंडू इथून फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्याच्याकडून झाली या चुकी. एक तर पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न. इथून 2 धावा पूर्ण. 5व्या चेंडूवरती आलेली दुहेरी धाव. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 72. इथून अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. याच्यावरती फटका येणार का फलंदाज अभि. काय सुरेख फलंदाजी.
इथून हा देखील चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय शेवट गोड करताना 6 धाब्यांसाठी. काय सुरेख फलंदाजी पाहतोय आपण अभि याच्या बॅट मधून. इथून शेवट गोड करताना इथून देऊया संधी डीजे मास्टरला. धारदार खेळी करून इथून शेवट गोड करताना फलंदाज अभि. काही सुरेख फलंदाजी. 18 चेंडू 52 धावांची बहारदार खेळी करून. सलामी धावसंख्येची गरज असेल. चांगली फलंदाजी करणं आवश्यक असेल. या चला चांदखेड संघाचा कर्णधार स्टेजशी संपर्क साधायचा आहे त्वरित. स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण बबन. नॉन स्ट्राईक साठी फलंदाज मारुती पाहतोय आपण. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज देवा आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला षटक P1 चा पहिला षटक. याचा पुरेपूर फायदा उचलणं गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना. इथून पहिला चेंडू डॉट फेकतोय गोलंदाज देवा. इथून पहिलाच चेंडू डॉट फेकला जातोय देवा याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. हा चेंडू रिव्हर्स अटॅम्प्ट. चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय 4 धाव्यांसाठी. अशाच मोठ्या फटक्यांची गरज असेल पोसरी संघाला. इथून आलेला हा दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहतोय आपण. P1 चा पहिला षटक. याच्यावरती हाणामारी करणं गरजेचं असेल. इथून दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा चौकार पाहतोय आपण. देवा याच्यावरती चढवलेला हा चौकार पाहतोय आपण. पाहूया चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज देवा. इथून पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू स्क्वेअर फेकला जातोय. गोलंदाज देवा याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी करणं आवश्यक असेल. एक
भलं मोठं आव्हान असेल समोर पोसरी संघाच्या. इथून आलेला हा दुसऱ्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. त्याच्यानंतर हा स्क्वेअर फेकला गेलाय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा पाहतोय आपण 5. अजून 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती मोठे फटके मारणं गरजेचं असेल आणि बोलताच चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय 4 धावेंसाठी. सुरेख फलंदाजी. फलंदाज. इथून 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावर धावा 9 लागल्यात. इथून पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील जाईल डॉट. इथून चांगली फलंदाजी करावी लागेल. प्रति षटकात 20 ची सरासरी राखणं गरजेचं असेल फलंदाजांना. इथून चौथा चेंडू डॉट फेकला जातोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया याच्यावरती मोठे फटके येणार का. इथून हा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. खराब फलंदाजी पाहतोय आपण. 2 चेंडू 2 चौकार आल्यानंतर इथून 5वा चेंडू देखील डॉट फेकतोय गोलंदाज देवा. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. P1चा पहिलं षटक हातळतोय देवा. इथून 5 चेंडू फेकलेत. 9 धावा खर्च केल्यात. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. याच्यावरती फटका घेणार का फलंदाज. चांगली गोलंदाजी मानावी लागेल देवा. इथून शेवट गोड करताना इथून 6वा चेंडू देखील डॉट फेकला जातोय गोलंदाज देवा. काय सुरे गोलंदाजी. 2 चेंडूवरती 2 चौकार आल्यानंतर 4 चेंडू काय अप्रतिम फेकले जात आहेत गोलंदाज देवा याच्या माध्यमातून. इथून पहिलं षटक देखील समाप्त झालंय. धावफलकावर धावा 9 लागल्यात. अजूनही येणारे 18 चेंडू 70 धावसंख्येची गरज असेल. इथून गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पाहतोय आपण. अभि आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. काही फलंदाजी केली. 18 चेंडूंमध्ये 52 धावा ठोकून काढल्या. तोच गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. पाहूया दुसरा षटक हाताळण्यासाठी अभि आलाय. स्ट्राईक साठी फलंदाज पाहतोय आपण. मारुती आलाय गोल फलंदाजी साठी. इथून पहिलाच चेंडू इथून स्क्वेअर फेकला जातोय गोलंदाज अभि याच्या माध्यमातून. इथून मोठे फटका मारणे गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना. येणारे 18 चेंडू 69 धावसंख्येची गरज असेल. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारणं गरजेचं असेल दोन्ही फलंदाजांना. इथून पहिला चेंडू स्क्वेअर फेकला जातोय गोलंदाज अभि याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करावी लागेल. काय सुरे गोलंदाजी. इथून फलंदाज बाद होत. साठी पहिल्याच चेंडूवरती इथून दांडी गुल केली जाते. फुल टॉल वसूल करताना पाहतोय आपण फलंदाज महेंद्र याला. याच्या बॅट मधून पहिलाच चेंडू चौकार.
इथून दुसऱ्या चेंडूवरती आलेला हा चौकार पाहतोय आपण. महेंद्र याच्या बॅट मधून चांगली फलंदाजी करणं आवश्यक असेल, अशाच फटक्यांची गरज असेल खरं तर. इथून हा चेंडू देखील फलंदाज बाद. इथून देखील फलंदाज बाद होईल. काय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण. फलंदाजी देखील काय सुरेख केली. गोलंदाज अभियाने गोलंदाजी देखील काय सुरेख करतोय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 गडी देखील बाद केलेत. सुरेख गोलंदाजी. राहुल आलाय फलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी करतोय अभि. 3 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात, 2 गडी देखील बाद केलेत. नवीन फलंदाज राहुल. हा चेंडू देखील इथून डॉट फेकला जातोय. काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अभि याच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्यात. खराब फलंदाजीचं प्रदर्शन पाहतोय आपण पोसरी संघाकडून. 4 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाज काय सुरेख गोलंदाजी करतोय अभि. 4 चेंडू फेकलेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. याच्यावरती मोठे फटके येणार का फलंदाज राहुल. हा चेंडू देखील इथून डॉट फेकला जातोय. काय सुरेख गोलंदाजी. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अभि याच्या माध्यमातून. सुरेख. इथून 5वा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. गोलंदाज अभि. इथून 5 चेंडूंचा खेळ झालाय, अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. इथून हा चेंडू देखील डॉट फेकलाय. इथून काय सुरेख गोलंदाजी. इथून दुसरा षटक देखील समाप्त झालंय. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 14. सुरेख गोलंदाजी. येणारे 12 चेंडू, 65 धावसंख्येची गरज असेल. येणारे 12 चेंडू, 65 धावसंख्येची गरज. नवीन गोलंदाज पाहतोय आपण. 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुनील. चला सामनेला करूया सुरुवात. इथून 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुनील आलाय. सामोरा फलंदाज पाहतोय आपण. फुल टॉस. इथून खराब फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. फुल टॉस चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न झाला होता. इथून चेंडू जातोय डॉट.
इथून आलेला हा पहिलाच चेंडू डॉट फेकला जातोय सुनील गोलंदाजाकडून. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. याच्यावरती मोठे फटके येणार का? काही सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन चाललंय परंदवाडी संघाकडून. काही मोठे फटके मारू देत नाही. हा चेंडू देखील चांगला. इथून फलंदाज होईल बाद. चुकी झाले. इथून डीजेला देऊया संधी. डॉट फेकला जातोय. इथून तिसरं षटक देखील समाप्त झालंय. इथून 3 षटकांचा ते 3 षटक काही सुरेख फेकले गेलेत. इथून चौथा षटक हाताळण्यासाठी युवराज आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. इथून पहिला आता चेंडू डॉट फेकला जातोय. सुरेख गोलंदाजी मानावी लागेल परंदवाडी संघाकडून. फलंदाजांना काही मोठे फटके मारू देत नाही. इथून चौथ्या षटकाला होतीये सुरुवात. त्याच्यात देखील पहिला चेंडू डॉट फेकला जातोय युवराज गोलंदाजाकडून. काही समजत नाही फलंदाजांना. काही सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. हा देखील सुरेख फटका होता. तिथे झेल पकडला गेला. इथून फलंदाज होईल बाद. इथून हा चेंडू पाहूया. क्षेत्ररक्षक धावतोय. एकच धाव. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. इथून तिसऱ्या चेंडूवरती आलेली ही एकेरी धाव पाहतोय आपण. धाव संख्येत वाढ. धाव फलकावर धावा पाहतोय आपण 19. 3 चेंडूंचा तर खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकणार का फलंदाज पाहूया.
हा चेंडू देखील इथून डॉट फेकला जातोय. काय सुरेख गोलंदाजी, काय सुरेख गोलंदाजी. 4 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च करतोय गोलंदाज युवराज. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. याच्यावरती मोठा फटका येणार का फलंदाजांकडून? शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. नेक्स्ट सामना पाहणार आपण. एका बाजूला मावल बॉईज चांदखेड तर दुसऱ्या बाजूला संजय नगर अरुण दादा वाघचौरे यांचा हा संघ. नेक्स्ट सामना. इथून 5वा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी. इथून सामना झुकलाय परंदवाडी संघाकडे. इथून फटका फसलाय. इथून सामना जिंकलाय तो परंदवाडी संघाने. जिंकलेल्या संघाचे गोड इथून जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे गोड गोड कौतुक. इथून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो अभि, ज्याने 18 चेंडू खेळून 52 धावा ठोकल्या.